नमस्कार, मी ज्ञानदा आणि टेक ऑफ मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण गेल्या आठवड्यामध्ये बघितलं होतं इंग्रजी संभाषणाबद्दल, पण त्या इंग्रजी संभाषणाचीच एक पुढची पायरी म्हणजे ग्रुप डिस्कशन. हे ग्रुप डिस्कशन कसं करायचं, त्याच्यामुळे कितीदा तरी आपल्याला ऍडमिशन मिळते एमबीएच्या ह्याला, कधी आपलं नोकरीमध्ये सिलेक्शन होतं. ग्रुप डिस्कशन ही एक महत्वाचं स्किल आहे, ते यायला पाहिजे. पण हे कसं करायचं याबद्दलच आज आम्ही टेक ऑफ मध्ये बोलणार आहोत. त्या विषयावरती बोलण्याच्या अगोदर बघूयात त्याबद्दलच्या काही वेबसाईट्स आहेत, त्याच्यावर चांगल्या टिप्स मिळतात. त्याबद्दलचा आमची रिपोर्टर प्रीती खाननी तयार केलेला एक रिपोर्ट. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि कॉर्पोरेट नोकरी या दोघांमधल्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये ग्रुप डिस्कशन सर्वात महत्त्वाचं असतं. तिथे तुम्हाला आयत्या वेळेस विषय दिला जातो आणि 7 ते 8 जणांमध्ये चर्चा करायची असते. पण कधी कधी काय होतं की दिलेला विषय आपल्याला माहीत नसतो किंवा विषय माहीत असतो पण आपण कधी चर्चा केलेली नसते आणि त्यामुळे आपण तिथे मागे पडतो. पण जर थोडीशी प्रॅक्टिस आपण केली तर आपण या ग्रुप डिस्कशनमध्ये सहज बाजी मारू शकतो. त्यासाठी काही ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध आहेत. जर तुम्ही अगदीच फ्रेशर्स असाल, आत्ताच नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलेले असाल किंवा नवीन नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सर्वात चांगली वेबसाईट आहे ती म्हणजे freshesworld.com. freshesworld.com या वेबसाईटमध्ये ग्रुप डिस्कशन टिप्सचा एक स्लग आहे. त्या स्लगवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, ग्रुप डिस्कशन का करायचं आणि कंपनीज ग्रुप डिस्कशन का करून घेतात आणि ग्रुप डिस्कशन विषयीची अधिक माहिती तुम्हाला या वेबसाईटमध्ये मिळेल. त्याचप्रमाणे लेफ्ट साईडला अजून एका कॉलममध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशनसाठीचे वेगवेगळे विषय मिळतील. आणि आता तुम्हाला सर्व विषय माहिती आहेत आणि तुम्हाला ग्रुप डिस्कशनची प्रॅक्टिस करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला gdfunda.com ही वेबसाईट ट्राय करायला पाहिजे. या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन लॉग इन करा आणि वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर ग्रुप डिस्कशन करा. आणि याशिवायही तुम्हाला ग्रुप डिस्कशनची सुरुवात कशी करायची, लीड कसं करायचं, ग्रुप डिस्कशनमध्ये कन्क्लुजनपर्यंत कसं यायचं, त्याचं वाइंडअप कसं करायचं, या सर्व गोष्टी जर पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही www.coolcareers.com या वेबसाईटवरती जा. ग्रुप डिस्कशन विषयीची माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल पण प्रॅक्टिस करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. शेवटी काय, एक उत्तम ग्रुप डिस्कशन करता येणं म्हणजे एक चांगला विद्यार्थी आणि एक मॅच्युअर्ड माणूस असल्याचंच लक्षण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रीती खान, IBN लोकमत, मुंबई. आणि आज या ग्रुप डिस्कशन बद्दल आपल्याशी चर्चा करायला आपल्या सोबत आहेत डॉक्टर दिनेश हरसोलेकर. IBN लोकमत मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही कितीतरी वर्ष या सगळ्या मुलांना ग्रुप डिस्कशन बद्दल त्यांना ऑब्झर्व करताय, बघताय, त्यांना टिप्स देताय. आपण आज तुमच्याशी बोलणार आहोत आणि तुम्हाला जर या कार्यक्रमात आम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा क्रमांक आहे 022-6689-9204 022-6689-9204. तुम्ही पुढच्या अर्ध्या तासात जर आम्हाला फोन केलात तर आम्ही तुमचा प्रश्न आमच्या कार्यक्रमात आमच्या उपस्थित पाहुण्यांना इथे विचारू शकतो. सर, IES मध्ये त्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये तुम्ही संचालक आहात. गेली कितीतरी जवळजवळ 2 दशकाहून अधिक काळ तुम्ही या सगळ्या फील्डमध्ये आहात. तुमचं PhD त्याच विषयातलं आहे, मॅनेजमेंट संदर्भातलं. तुम्ही कितीतरी विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशनसाठी ऑब्झर्व केलेलं आहे आणि ग्रुप डिस्कशन करायच्या अगोदर मला एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आम्ही गेल्या आठवड्यात इंग्रजी संभाषणाबद्दल बोललो. ग्रुप डिस्कशन बहुतेक MBA एंट्रन्ससाठी इंग्रजीतून होतात. इंग्रजी उत्तम यायलाच पाहिजे का, आणि जर मला इंग्रजी चांगलं येत नसेल तर मी कसं ग्रुप डिस्कशन तिथे करायचं? त्याचा असा आहे, ह्याचा सध्या तरी काही इलाज नाही आहे. कारण जेवढी मॅनेजमेंट कोर्सेस ऑफर केली जातात ती सगळी इंग्रजी माध्यमातून होतात. आता जर कोणाला इंग्रजी येत नसेल आणि मराठीतून ग्रुप डिस्कशन करायचं असेल तर आपल्याला तर वाट बघायला पाहिजे की केव्हा तरी मॅनेजमेंट कोर्सेस मराठीतून चालू होतील. पण त्याची शक्यता कमी वाटते. नजीकच्या काळात तरी तसं होणं शक्य नाहीये. आणि जर मॅनेजमेंट कोर्सेस इंग्लिश माध्यमातून दिले जातात तर त्यांची अपेक्षा हीच असणार मुलांकडून की त्यांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे, इंग्लिशमधून त्यांना ग्रुप डिस्कशन करता आलं पाहिजे. आता मागच्या बरेच वर्षात आम्ही जे ऑब्झर्व करतोय मुलांना, साधारणपणे मोठ्या शहरातून मुलं जी येतात, मुंबई, पुणे, नाशिक वगैरे, त्या मुलांच्या बाबतीत असं वाटत नाही की त्यांना इंग्रजी बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम असतो. पण इंटिरियर महाराष्ट्रामधून जर काही मुलं आली तर त्यांना कदाचित कधी कधी असा प्रॉब्लेम असतो की त्यांना फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत नाही. आणि कोणी कोणी गमतीत असंही म्हणतं की तिकडून येणारी मुलं मराठीतून इंग्रजी बोलतात आणि मग त्या ग्रुप डिस्कशनमध्ये त्यांचं बराच थोडा त्यांना प्रॉब्लेम होतो, कारण इतर मुलं फ्लुएंटली इंग्लिश बोलतात आणि त्यांना बोलता येत नाही. तर आपल्याला जर असं वाटत असेल की इंग्लिश आपल्याला बोलता येत नाही तेव्हा, आणि जर आपल्याला MBA मध्ये ऍडमिशन हवी असेल तर सातत्याने वर्ष दीड वर्ष तरी आपल्याला इंग्लिश कम्युनिकेशन हा कोर्स करणं आवश्यक आहे.
आणि त्यात कोणताही कमीपणा मानून न घेता चांगलं इंग्रजी येण्यासाठी कोर्स करावा असं बरोबर बरोबर. म्हणजे ग्रुप डिस्कशन ही दुसरी पायरी झाली. त्याच्या आधी इंग्लिशमधून बोलता यावं ही पहिली पायरी झाली. तर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता यायला पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन करता काय काय आता आपल्याला करायला पाहिजे, तो एक दुसरा मुद्दा झाला. नाही, मला मुद्दा म्हणून विचारायचं होतं, कारण अनेकदा असं होतं की माझ्या मनात विचार आहेत, मला काहीतरी बोलायचं आहे, पण तिथे तो 7-8 जण बघितले आणि MBA स्कूल्समध्ये येणारे किंवा नोकरी मिळवणारा प्रत्येक माणूस काही प्रमाणात अग्रेसिव्ह असतो, त्याला ती जागा हवी असते. MBA स्कूलचे ऍडमिशन्स तर इतक्या अवघड असतात की मी IIMचा वगैरे बघत होते तर एक 5,000तून एक बरोबर. असा मुलगा निवडला जातो त्या चालण्यातून येताना. ग्रुप डिस्कशन मध्ये तुमचा प्रभाव पडण्यासाठी बेसिक काही टिप्स तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? हो, ग्रुप डिस्कशन मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा ऑब्झर्वर लोक जे असतात त्या 2-3 गोष्टींकडे मुख्य लक्ष देतात. सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुम्हाला फ्लुएंटली बोलता येतं की नाही. कारण जसं तुम्ही म्हणालात, जोपर्यंत भाषेवरती प्रभुत्व नसेल तोपर्यंत विचार आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं रिक्वायरमेंट जे आहे ते आपल्याला इंग्लिश चांगलं बोलता आलं पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. दुसरं बघितलं जातं की ज्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे, आता होतं काय की जेव्हा आपण ग्रुप डिस्कशनला जातो त्यावेळेला आपल्याला आधीपासून विषय माहीत नसतो आणि त्याच वेळेला आपल्याला विषय सांगितला जातो. तर त्यामुळे लगेच त्या विषयाला जाणून घ्यायचं, त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आणि मग त्या विषयावरती बोलायचं. तर ऑब्झर्वरला हे समजलं पाहिजे की तो विषय आपल्याला समजलेला आहे आणि आपण त्या विषयावर बरोबर तर्कशुद्ध बोलतोय. हे दुसरं रिक्वायरमेंट झालं. तिसरं रिक्वायरमेंट, जसं तुम्ही बोलल्या की ग्रुप म्हणजे कमीत कमी 8-10 कधी 12 लोकांचा पण ग्रुप असतो. तर आता एवढ्या लोकांमध्ये स्वतःचं थोडं तरी वर्चस्व दाखवता आलं पाहिजे. आता वर्चस्व म्हणजे डॉमिनेट करणे नव्हे, परंतु एवढ्या लोकांमध्ये त्या ग्रुपला आपल्याला लीड करता येत आहे का. तर लिडरशिप क्वालिटी ही एक अजून क्वालिटी जे ऑब्झर्वर लोक बघतात की तुम्हाला ग्रुपमध्ये बसल्यावरती ग्रुपला लीड करता येत आहे का. तर ह्या 2-3 गोष्टी मुख्य करून ऑब्झर्वर आपल्यामध्ये बघतात जेव्हा आपण ग्रुप डिस्कशन करता जातो. ग्रुप डिस्कशन खूपदा मी बघितलंय, म्हणजे अनेकदा ग्रुप डिस्कशन मध्ये गेल्यावरती की 7-8-10 जण आहेत, एखादा विषय दिला जातो आणि चो सगळे बोलायला लागतात, कुणी कुणाचं ऐकत नाही. एकदा तर असं झालं की जे तिथले मॉडरेटर होते तुमच्यासारखे ऑब्झर्वर, त्यांनी मध्ये येऊन सांगितलं की तुम्ही काय बोलताय सगळेजण, आम्हाला काही कळत नाही. आणि मग नंतर आम्ही असं ठरवलं की एका मुलाने 2 मिनिटं बोलायचं. बरोबर. अशा तऱ्हेचा जो लीड घेतो त्या ग्रुप डिस्कशन मध्ये, त्याला पण तुम्ही लीडर मानता का? ही एक क्वालिटी झाली. त्याच्या व्यतिरिक्त अजून 2-3 गोष्टी आहेत. जसं तुम्ही म्हणाला, एक उदाहरण बरोबर झालं की समजा ग्रुप डिस्कशन बरोबर होत नसेल आणि कोणीतरी येऊन त्याला कंट्रोल केलं मुलांपैकी, तर ती एक क्वालिटी झाली. बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रुप डिस्कशन करताना मुलं विषय सोडून इतर काहीतरी बोलायला लागतात आणि मूळ विषय एकीकडे राहतो आणि मुलं भलतंच काहीतरी बोलायला लागतात. तर लगेच ते पकडून परत जर तुम्ही त्या डिस्कशनला मूळ विषयावरती आणलं तर दॅट इज अनदर क्वालिटी. व्हेरी गुड पॉइंट, व्हेरी गुड पॉइंट. म्हणजे तुम्ही तो विषय जो बाजूला जातोय त्याला तुम्ही आणू शकताय का परत, हे पण लीडर म्हणून महत्वाचं आहे. कारण काय आहे की अगदी स्वाभाविकपणे असं होतं बऱ्याच वेळेला, आपल्याला वाटतं की पण विषयावरतीच बोलतोय पण आपण भटकून जातो आणि त्यामुळे कोणीतरी ते परत तिकडे मूळ पदावरती आणलं पाहिजे सगळ्या लोकांना. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रुपमध्ये काही मुलं शाय असतात, त्यांना ग्रुपमध्ये बोलायला अवघड होतं. जरी भाषा येत असली पण तरी 8 जणांबरोबर एकदम बोलायचं किंवा 10 जणांबरोबर एकदम बोलायचं त्यांना ते जमत नाही. तर समजा एक 15 मिनिटं निघून गेली असली आणि तरीही कोणी ग्रुपमध्ये बोलत नसेल तर लीडरनी त्याला एक चान्स द्यावा, इन्व्हाइट करावं की आपण बाकी सगळे बोलतोय पण हा फलाना मुलगा किंवा मुलगी बोलत नाहीये, तर आपण त्यांना एक चान्स का देऊया नाही आणि त्यांच्याकडून ऐकू की त्याला की म्हणायचं काय विषयावरती. तर असं जर कोणाला पण चान्स दिलं तर ती पण एक क्वालिटी लीडरची झाली की जर कोणी पुढे येत नसेल तर त्याला तुम्ही प्रोत्साहित करा पुढे यायला. तर अशा 2-3 गोष्टी आहेत की ज्या लीडरमध्ये बघितल्या जातात त्या ग्रुपमध्ये. पण म्हणजे ह्या इनेटली पण तुम्हाला तुमच्या आतून या काही गोष्टी असल्या पाहिजेत, काही तुम्ही शिकल्या पाहिजेत की एखाद्या ग्रुपचं पण एक स्वतंत्र एक डायनामिक्स आहे, तिथे एक काही आहे आणि त्या ह्याच्याशी पटकन जुळवून घेणं अभिप्रेत आहे. मला तुम्ही अशा शाय मुलांबद्दल बोलात आणि त्यांच्याबद्दल एक विशेष प्रश्न विचारायचा आहे की काही जणांना आपली मतं अशी रेटून लोकांच्या समोर सांगता येत नाही. मॅनेजमेंट स्कूल्समध्ये किंवा नोकरीला जाताना असे जे इंट्रोवर्ट्स आहेत त्यांना काही स्थान आहे का सगळ्या फक्त एक्स्ट्रोवर्ट आणि आत्मविश्वासाने बोलणाऱ्या मुलांनाच फक्त स्थान आहे? तुमचं काय मत आहे? आता ज्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन
हा एक महत्वाचा घटक मानला जातो. तिथे दुसरी चॉईस काही नाही आहे. तर अशा मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन किंवा स्वतः आपल्या मित्रांबरोबर प्रॅक्टिस करून किंवा कधी कधी आरशासमोर उभारून सुद्धा बोलता येतं आपल्याला. अशा बऱ्याचशा गोष्टी करता येतात. पण आता मी पण थोडा विषयापासून भटकतो, तुम्ही प्रश्न विचारला त्यामुळे. काही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये आता ह्याच कारणामुळे त्यांनी ग्रुप डिस्कशन हा घटक काढून टाकलेला आहे. इव्हन IIM अहमदाबादमध्ये सुद्धा आता असं झालेलं आहे की त्या ग्रुप डिस्कशनच्या ऐवजी ते एक पेपर लिहायला सांगतात. किंवा इतर काही इन्स्टिट्यूट आहे, आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा आम्ही ग्रुप डिस्कशनच्या ऐवजी मायक्रो प्रेझेंटेशन घेतो. ओके. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला सगळ्यांबरोबर एकदम बोलायचं नसतं. तुम्ही कुठल्या तरी विषयावरती इथे तयारी करून येऊ शकता आणि 5 मिनिटं तुम्हाला बोलायला सांगितलं जातं. म्हणजे काय होतं की जे सिलेक्टर्स असतात, जे ऑब्झर्वर्स असतात, त्यांना समजतं की तुम्हाला कम्युनिकेट करता येतं की नाही, तुम्हाला विषयाचं ज्ञान आहे की नाही. आहे की नाही. पण अजून मॅक्झिमम इन्स्टिट्यूट्समध्ये ग्रुप डिस्कशन हा एक महत्वाचा घटक आहे. तर त्यामुळे जे शाय मुलं आहेत, मला ते वाटतं त्यांना काही चान्स आहे, तर त्यांना स्वतःला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतःला बदलवलं पाहिजे. बिलकुल. आपण अधिक या ग्रुप डिस्कशन्सच्या टिप्स बद्दल बोलत राहू. आणि तुम्ही जर हा कार्यक्रम बघत असाल आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा क्रमांक आहे 022-6689-9204 022-6689-9204. डॉक्टर हर्सोलेकर आपल्या सोबत आहेत, ते तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकतील.